हमारे चैनल समाचार की दुनिया को लाइक एंड सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी तपासणी करणारे माननीय डॉक्टर अविनाशजी सोनवणे सर, तसेच वारणाच्या लोकप्रिय नगरसेविका सौ मनीषाताई लोखंडे, तसेच शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय बाबासाहेबजी शेलार, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की घोषणा द्यायची आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात वरती नाही आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। साईनाथ भाऊ ठाडगे, विनंती आपण मंचावर यायचं आहे। मी मदत करणाऱ्या अशा लाडक्या नगरसेविका सौ मनीषाताई लोखंडे यांचं स्वागत श्रीमती थोरात मॅडम करते। तसेच शिवशक्ती प्रतिष्ठान व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय बाबासाहेबजी शेलार यांचं स्वागत श्री काटकर सर हे करताना, प्रहारचे जिल्हा अध्यक्ष माननीय कुणाल भाऊ राऊत, श्री मालोजी सर करतील, टाळ्याच्या गजरात ते असो किंवा शिक्षक असो, त्यांची कसल्याही प्रकारची ते फीस घेत नाही। डॉक्टरांसाठी जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करू। ज्ञानसंबंध शाळा म्हटली की कसलीच फीस नाही, मुक्त असतं त्यांचं सर्व। जीवन वॉटर सप्लायर जी लगड यांचं स्वागत चव्हाण सर करतील। चला तसेच माननीय क्रिकेट वाजिद भाई यांचं स्वागत श्री साहेब, आमचे साईनाथजी झाडगे यांचं स्वागत श्री काटकर सर करतील। धन्यवाद। या सर तुम्ही पण या। तसेच आपल्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक की शिक्षण सप्ताहाच्या समारोप प्रसंगी Yeah.
चावल में लेग पीस लेग पीस हा शैक्षणिक सप्ताह साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या दृष्टीने 22 ते 28 पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन शाळेमध्ये करण्यात आलं. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल, क्रीडा स्पर्धा असेल, त्याचप्रमाणे विविध कलागुणांना वाव देण्याच्या नैपुण्य चाचण्या असतील, अशा प्रकारे ह्या घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला या ठिकाणी. आणि या शाळेमध्ये जे विद्यार्थी हे खूप झोपडपट्टी तळागाळातील असे गरीब विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संस्थेमार्फत आम्ही हा उपक्रम दरवर्षी राबवत असतो. आपलं पूर्ण नाव? विनायक शामराव काळे. मी या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि 2003 पासून ही शाळा मी स्थापन केलेली आहे. या भागातील गरीब विद्यार्थी यांच्याकडून कोणतीही फीस घेतल्या जात नाही. यांना ज्ञान व्यवस्था, गणवेशाची सुविधा, अजून काय त्यांच्या गरजा असतील त्या गरजा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने संस्था आणि शाळा मिळून प्रयत्न करत असते. एक मुख्याध्यापक. मी अंकुश आसाराम लोखंडे या शाळेचा मुख्याध्यापक असून श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानसंपदा प्राथमिक विद्यालय भौशिंगपुरा छत्रपती संभाजीनगर ही शाळा 2003 पासून सुरू आहे. आणि या शाळेमध्ये आजूबाजूतील परिसरातील गोरगरीब विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात. आणि या विद्यार्थ्यांना ज्ञानाची सोय करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय विनायकजी काळे सर यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न व्हावा व त्या विद्यार्थी शाळेमध्ये कशा प्रकारे शाळेमध्ये शिक्षण घेतील व शाळेच्या प्रवासात येतील यासाठी विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वतीने 3 स्कूल बसचे आयोजन या ठिकाणी 3 स्कूल बस या शाळेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. व त्या विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश असो, त्यानंतर शाळेला ज्या काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल, वही, पेन, पेन्सिल हे सर्व ते त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात. आणि शाळेमध्ये वेळोवेळी कोणत्याही प्रकारचे खेळ असतील ते खेळ या शाळेमध्ये राबवले जातात आणि उपक्रम राबवले जातात. आणि ह्या आता 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 पर्यंत हा शिक्षण सप्ताह शाळेने आयोजित केलेला होता. आणि या शिक्षण सप्ताहामध्ये वेगवेगळे उपक्रम मुलांना घेण्यात आले व विद्यार्थ्यांना कृषीविषयक ज्ञान असो, डिजिटल ज्ञान असो, हे संपूर्ण उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले. व या शिक्षण सप्ताहाचा समारोप आज रविवार रोजी असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी आले व त्यांनी सहभाग घेतलेला आहे. व समारोप गोड व्हावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे. एक सवाल ऐसा है कि आप अध्यापक है, बच्चों को पढ़ाते हैं, लेकिन देखा जा रहा है कि आज जो दौर चल रहा है मोबाइल से बहुत ज़्यादा अटैच हो गए बच्चे, पढ़ाई पर ध्यान नहीं देते हैं, गेम मोबाइल में खेलते हैं और पेरेंट्स की भी उसमें थोड़ी गलती है कि बच्चा थोड़ा रोया तो मोबाइल हाथ में दे देते. तो आपका क्या मैसेज है? मैसेज ऐसा देना है, ऐसा देने का है कि हमारे जो स्कूल में बच्चे हैं, हमारे स्कूल में बच्चे, हमारे पेरेंट्स का भी ऐसा था, लेकिन हमारे पेरेंट्स ने हमको बार बार हमारे पास आके हमको बताया. ये वजह से हमारे स्कूल के सब टीचरों ने उनको बच्चे के वास्ते जो कहीं पढ़ाई देने के वास्ते बच्चे को दिया है. और उनने पढ़ाई में कैसा क्या ख्याल करना चाहिए और घर पे जाके पढ़ाई कैसे करनी चाहिए, इसके वजह से हम सब टीचर लोगों को उनको बताते और वो बच्चे करते. इसके वजह से मोबाइल वो लेते नहीं. सर क्या कहेंगे, स्कूल देख के बचपन के दिन याद आ रहे हैं क्या आपको? मराठी में दो. मराठी मध्ये सांगा. आज ज्ञान संपदा प्राथमिक विद्यालय भौसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी
माननीय विनायकजी काळे सर संस्थापक, तसेच मुख्याध्यापक व खरात साहेब आणि या शाळेतील संपूर्ण स्टाफ यांनी मागील 24 तारखेपासून या ठिकाणी एक शैक्षणिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या शैक्षणिक सप्ताहामध्ये विविध उपक्रम करून या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थ्यांना आताच्या नवीन युगामध्ये टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये शिक्षण शिकत असताना आपण पुढच्या पावलाकडे कशी दिशा केली पाहिजे, पुढच्या पावलाकडे कशी वाटचाल केली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी हा सप्ताह आयोजित केला होता. या सप्त्याच्या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी खूप या ठिकाणी मोजमस्ता करत या सप्त्याचा आनंद घेतला आणि त्यातून खूप सारखं शिकायसारखं आम्हाला या ठिकाणी मिळालं असे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अनुभव व्यक्त केला. अशाच पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत गोरगरीब आणि कष्टाळू पालकांचे हे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी विनायक काळे सर हे नेहमी या विद्यार्थ्यांना पोटतिडकीने शिकत असतात आणि प्रत्येक गरजा या ठिकाणी भागून घेत असतात. सरांच्या माध्यमातून आमच्यासारख्या व परिसरातील सर्व नागरिकांकडून वेळोवेळी ते आम्हाला प्रत्येक गोष्टीची खबरदारी देत असतात. अशा पद्धतीने आम्ही या भावसिंगपुरा या गावातील शाळा अत्यंत हसीखुशीच्या वातावरणात आणि या ठिकाणी शैक्षणिक दृष्टिकोनातून या ठिकाणी चालवत असतो. मी पुन्हा एकदा ज्ञान संपदा विद्यालयाचे सर्व स्टाफ, मुख्याध्यापक, संस्था चालक, संस्था सचिव यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगले उपक्रम दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आम्ही महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना एवढाच निरोप देऊ की तुम्ही कुठल्याही उच्च पदावर जा किंवा तुमचं भविष्य कितीही उज्ज्वल जरी असलं तरी ज्या शाळेमध्ये शिकता त्या शाळेला तुम्ही विसरू नका, त्या शिक्षकांना तुम्ही विसरू नका, तुमच्या विद्यार्थ्यांना विसरू नका. तुम्ही जो विषय मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की मोबाईलपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवलं पाहिजे. खरं तर आजकाल पालक विद्यार्थ्यांना खेळण्यापासून वंचित ठेवताय म्हणून त्यांना मोबाईलच्या गोडी लागलेल्या आहेत. जर आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे लहानपणीच जर खेळू दिलं तर ते मोबाईलपासून खूप दूर राहतील. आणि सर्व पालकांना देखील विनंती करतो की मुलांना त्यांच्या पद्धतीनं जो खेळ खेळायचा आहे, जो खेळ खेळायचा, जसा खेळायचा खेळू द्या, जेणेकरून ते मोबाईलपासून दूर राहतील. आणि तुम्ही जसं वागताल त्याचप्रमाणे तुमचे विद्यार्थी, तुमचे मुलं वागणार आहेत. तरी हा अत्यंत महत्त्वाचा निरोप आपण त्यांना या माध्यमातून देऊ. कुणाल राऊत, शहर अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, छत्रपती संभाजीनगर.